नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकशाही अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बघा या ठिकाणी शिपाई या पदाची बघा संपूर्ण प्रश्नपत्रिका आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, आता हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी बघा हे प्रश्न खूप महत्त्वाचे असणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा, त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, काय विचारलाय, पुणे जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा लागून आहे. बघा, त्या ठिकाणी 4 जिल्हे आहेत. पुणे जिल्ह्याला विचारले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा लागून आहे. बघा, सर्वांचं योग्य उत्तर आलं का, तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 यायला पाहिजे. पुणे जिल्ह्याला बघा या ठिकाणी सोलापूर या ठिकाणी या जिल्ह्याची सीमा लागून आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा, या ठिकाणी काय विचारलंय, खालीलपैकी कोणतं शिखर पुणे जिल्ह्यामधलं शिखर आहे. बघा, त्या ठिकाणी 4 शिखरे आहेत. खालीलपैकी कोणतं शिखर बघा पुणे जिल्ह्यामधलं शिखर आहे, तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. पुरंदर बघा हे शिखर विद्यार्थी मित्रांनो पुणे जिल्ह्यामधलं या ठिकाणी शिखर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा या ठिकाणी काय विचारलाय, कोयना हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. कोयना हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल. बघा, सर्वांचं या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे. कोयना हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प सातारा जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, बिहू हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो. बिहू बघा जो काही सण आहे तो कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो. सर्वांचं या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. बिहू हा सण प्रामुख्याने आसाम या राज्यामध्ये साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 5 या ठिकाणी काय विचारलाय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ विचारले कोणत्या ठिकाणी आहे. बघा, सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक यायला पाहिजे. राहुरी जिल्हा अहिल्यानगर विद्यार्थी मित्रांनो. बघा, या ठिकाणी महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारलंय, महाराष्ट्रामध्ये विचारले केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध जिल्हा कोणता आहे. आता महाराष्ट्र राज्यामध्ये केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध जिल्हा कोणता असेल, तर जळगाव बघा जिल्हा विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र राज्यामध्ये केळी उत्पादनासाठी जळगाव जिल्हा या ठिकाणी प्रसिद्ध असलेला तो जिल्हा आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, साल्हेर हे पर्वत शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. आता साल्हेर बघा हे पर्वत शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल. सर्वांचे बघा या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 यायला पाहिजे. साल्हेर हे पर्वत शिखर या ठिकाणी नाशिक या जिल्ह्यामधलं शिखर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, भीमाशंकर पुणे. आता भीमाशंकर बघा पुणे जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणती नदी उगम पावते. आता भीमाशंकर पुणे जिल्ह्यामध्ये कोणती नदी उगम पावते. सर्वांचं बघा या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. भीमाशंकर या ठिकाणी भीमा नदी उगम पावते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, पंचायत राज पद्धतीचा स्वीकार करणारे देशामधलं पहिलं राज्य कोणतं आहे. पंचायत राज पद्धतीचा स्वीकार करणारं देशामधलं पहिलं राज्य कोणतं होतं. बघा, सर्वांचं या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 यायला पाहिजे. पंचायत राज पद्धत स्वीकार करणारं बघा देशामधलं पहिलं राज्य या ठिकाणी राजस्थान राज्य होतं. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, राष्ट्रीय युवक दिन आपल्याकडे केव्हा असतो. राष्ट्रीय युवक दिन विचारलाय खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो. बघा, सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 यायला पाहिजे. 12 जानेवारी. 12 जानेवारी बघा या दिवशी आपल्याकडे राष्ट्रीय युवक दिवस असतो पहा. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बघा या ठिकाणी शिपाई या पदासाठी बघा महत्त्वपूर्ण 4000 बघा प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहे. त्या PDF मध्ये आपण सर्व महत्त्वाचे बघा सर्व जे काय बघा आपल्याकडे स्लॅबस दिला होता त्याच स्लॅबसवर बघा सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF आहेत. बघा, ज्यांना कोणाला बघा PDF पाहिजे असेल तर आता परीक्षेला कमी वेळ आहे. ज्यांना कोणाला बघा PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला सर्व PDF 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील. बघायचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे. बघा, प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलंय, भुसावळ हे शहर विचारले कोणत्या नदीच्या काठावर आहे. आता भुसावळ बघा हे शहर विद्यार्थी मित्रांनो तापी नदीच्या काठावर आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राष्ट्रपतींचा दयेचा अधिकार. आता राष्ट्रपतींचा दयेचा अधिकार यांच्या संबंधीचा कलम कोणता असेल. राष्ट्रपतींचा दयेचा अधिकार बघा कलम 72 मध्ये आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, टिपेश्वर हे अभयारण्य विचारले कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. आता टिपेश्वर हे अभयारण्य विद्यार्थी मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 9 या ठिकाणी काय विचारले, पर्यावरण संरक्षण कायदा.
पर्यावरण संरक्षण बघा जो काही कायदा आहे कोणत्या वर्षी संमत करण्यात आला होता? पर्यावरण संरक्षण बघा कायदा विद्यार्थी मित्रांनो सन 1986 मध्ये संमत करण्यात आला होता. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 10 शहराचे प्रथम नागरिक खालीलपैकी कोणाला म्हणतात? शहराचे प्रथम नागरिक म्हणजेच खालीलपैकी कोण असतात? शहराचे प्रथम नागरिक महापौर यांना बघा महापौर यांना शहराचे प्रथम नागरिक असे म्हणतात. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? बघा हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. बऱ्याचदा परीक्षेमध्ये हा प्रश्न रिपीट होतो. स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? स्त्री पुरुष तुलना बघा हा ग्रंथ ताराबाई शिंदे यांनी बघा लिहिलेला हा ग्रंथ आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 12 या ठिकाणी काय विचारलं आहे? कोराडी हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कोराडी बघा जो काही बघा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये? कोराडी कोट आहे. कोराडी बघा हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प या ठिकाणी नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा धुळे व नंदुरबार हे जिल्हे खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतात? धुळे आणि नंदुरबार बघा हे जिल्हे विद्यार्थी मित्रांनो कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतात? बघा याचं योग्य उत्तर काय पाहिजे? धुळे व नंदुरबार हे जिल्हे या ठिकाणी नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये या ठिकाणी येणारे महत्त्वपूर्ण जिल्हे आहेत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? कोण असतात? बघा सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आले पाहिजे. पालकमंत्री हे जिल्हा नियोजन मंडळाचे या ठिकाणी अध्यक्ष असतात. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलं आहे? महात्मा गांधी यांनी चंपारण्य येथील सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या वर्षी केला होता? चंपारण्य सत्याग्रह बघा सर्वांनी सांगायचं चंपारण्य सत्याग्रह कोणी केला होता? महात्मा गांधीजी यांनी केला होता. तर चंपारण्य हा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला होता? तर सर्वांचं उत्तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आले पाहिजे. सन 1917 मध्ये चंपारण्य सत्याग्रह करण्यात आला होता. विषय क्रमांक पुढचा बघा गीताई या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आता गीताई या पुस्तकाचे लेखक कोण असतील? बघा सर्वांचं योग्य उत्तर येईल का? गीताई या पुस्तकाचे लेखक याने विनोबा भावे. विनोबा भावे गीताई या पुस्तकाचे या ठिकाणी लेखक आहेत. विषय क्रमांक पुढचा बांगलादेशाची निर्मिती विचारली खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? बांगलादेशाची निर्मिती बघा खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर केले पाहिजे सन 1971. सन 1971 बघा या वर्षी विद्यार्थी मित्रांनो बांगलादेशाची निर्मिती झालेली आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा महाराष्ट्र धर्म या नावाचे मुखपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले? महाराष्ट्र धर्म या नावाचं मुखपत्र कोणी सुरू केलं होतं? बघा सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आले पाहिजे. विनोबा भावे यांनी महाराष्ट्र धर्म या नावाचे मुखपत्र बघा त्यांनी सुरू केले होते. विषय क्रमांक पुढचा आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन आपल्याकडे केव्हा असतो? केव्हा असतो? आपल्याकडे विचारले आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन विचारले केव्हा असतो? बघा सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 ऑक्टोबर. बघा 2 ऑक्टोबर विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस आपल्याकडे असतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक या ठिकाणी 20 बघा काय विचारलं आहे? सातारा या ठिकाणी प्रति सरकारची स्थापना कोणी केली? सातारा येथे प्रति सरकारची स्थापना कोणी केली? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 यायला पाहिजे. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी सातारा या ठिकाणी प्रति सरकारची बघा त्यांनी स्थापना केली होती. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा केसरी व मराठा ही वर्तमानपत्रे कोणी सुरू केली? केसरी व मराठा ही वर्तमानपत्रे कोणी सुरू केली? बघा मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. सर्वांनी सांगायचं केसरी व मराठा ही वर्तमानपत्रे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आला पाहिजे. लोकमान्य टिळकांनी बघा केसरी व मराठा ही वर्तमानपत्रे सुरू केली होती. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा वैदिक काळामध्ये विचारले लोकांचा प्रमुख व्यवसाय कोणता होता? वैदिक काळामध्ये लोकांचा प्रमुख व्यवसाय कोणता होता? तर सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे. वैदिक काळामध्ये लोकांचा शेती या ठिकाणी प्रमुख व्यवसाय होता. विषय क्रमांक पुढचा विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा खालीलपैकी कोणी केला? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला होता? लॉर्ड डलहौसी यांनी केला होता. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा हिमालय हा पर्वत कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? आता हिमालय हा पर्वत कोणत्या प्रकारचा पर्वत असेल? हिमालय बघा जो काही पर्वत आहे तो वली या प्रकारचा या ठिकाणी पर्वत आहे. विषय क्रमांक पुढचा पंचायत राज्याची शिफारस कोणत्या समितीने केली होती? पंचायत राज्याची शिफारस कोणत्या समितीने केली होती?
बघा सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आले पाहिजे. बलवंतराय मेहता समितीने पहा पंचायत राज्याची शिफारस केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा, भारताने आपल्या अर्थव्यवस्थेचं जागतिकीकरण कोणत्या वर्षी केलेलं आहे? भारताने आपल्या अर्थव्यवस्थेचं जागतिकीकरण कोणत्या वर्षी केलं होतं? सन 1991. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. सन 1991 मध्ये भारताने आपल्या अर्थव्यवस्थेचं जागतिकीकरण हे केले होते. प्रश्न क्रमांक पुढचा, डेक्कन रयत असोसिएशन बघा यांची स्थापना सन 1916 मध्ये कोणी केली? डेक्कन रयत असोसिएशन यांची स्थापना सन 1916 मध्ये कोणी केली होती? छत्रपती शाहू महाराजांनी केली होती. पहा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, संसदेचं कनिष्ठ सभागृह कोणत्या सभागृहाला म्हणतात? संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणते असते? सर्वांना माहीत आहे लोकसभा. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे संसदेचं कनिष्ठ सभागृह असते लोकसभा. विषय क्रमांक पुढचा, ग्रँड मास्टर बघा जो काही किताब आहे कोणत्या खेळासाठी दिला जातो? ग्रँड मास्टर. ग्रँड मास्टर बघा जो काही किताब आहे कोणत्या खेळासाठी दिला जातो? सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. ग्रँड मास्टर बघा किताब विद्यार्थी मित्रांनो बुद्धिबळ या खेळासाठी दिला जातो. विषय क्रमांक पुढचा, ताजमहल विचारलंय खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? सर्वांनी सांगायचे महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. ताजमहल विचारलाय कोणत्या नदीच्या काठावर आहे? सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 यायला पाहिजे. ताजमहल हा यमुना नदीच्या काठावर आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, मूत्रपिंडाच्या विकारावर खालीलपैकी कोणती उपचार पद्धती आहे? मूत्रपिंडाचे विकार. आता मूत्रपिंडाच्या विकारावर विचारले कोणती उपचार पद्धती वापरली जाते? सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 मूत्रपिंडाच्या विकारावर बघा डायलिसिस ही उपचार पद्धती प्रामुख्याने वापरली जाते. विषय क्रमांक पुढचा, भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्क खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये स्पष्ट करण्यात आलेली आहेत? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्क यांच्या संबंधीचं कलम कोणता असेल? मूलभूत हक्क यांच्या संबंधीचं कलम कोणत्याला पाहिजे? कलम 12 ते 35. कलम 12 ते 35 मध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो मूलभूत हक्क या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. विषय क्रमांक पुढचा, न्यूटनचे गतिविषयक एकूण किती नियम आहेत? आता न्यूटनचे विचारले गतिविषयक एकूण किती नियम असतील? न्यूटनचे गतिविषयक या ठिकाणी एकूण 3 नियम आहेत. विषय क्रमांक पुढचा, महाराष्ट्रामध्ये विचारले खालीलपैकी कोणत्या ठिकाणी विमानांचा कारखाना आहे? आता महाराष्ट्र राज्यामध्ये विमानांचा कारखाना बघा कुठं आहे? ओझर. ओझर बघा या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. ओझर या ठिकाणी विमानांचा कारखाना आहे. विषय क्रमांक पुढचा, कॅथोड किरण विचारले हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे कण असतात? कॅथोड किरण विचारले कोणत्या प्रकारचे कण असतात? बघा सर्वांच्या या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 ऋण प्रभारित या ठिकाणी कण असतात. विषय क्रमांक पुढचा, राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? राज्य पुनर्रचना आयोग सन 1953 यांचे अध्यक्ष कोण होते? राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष बघा या ठिकाणी फाजल अली बघा या ठिकाणी राज्य पुनर्रचना आयोगाच्या या ठिकाणी अध्यक्ष होते. विषय क्रमांक पुढचा, राष्ट्रपतींचा महाभियोग. राष्ट्रपतींचा महाभियोग यांच्या संबंधीचं कलम कोणता असेल? राष्ट्रपतींचा दयेचा अधिकार बघा कलम 72 मध्ये आहे. राष्ट्रपतींचा महाभियोग कलम कोणता असेल मग? कलम 61 मध्ये या ठिकाणी राष्ट्रपतींचा महाभियोग आहे बघा ऑप्शन क्रमांक 2. जागतिक अपंग दिन खालीलपैकी केव्हा असतो? जागतिक अपंग दिवस आपल्याकडे बघा 3 डिसेंबर बघा या दिवशी विद्यार्थी मित्रांनो जागतिक अपंग दिन असतो. विषय क्रमांक पुढचा, मूळ रेखावृत्त विचारले खालीलपैकी कोणत्या देशामधून जाते? मूळ रेखावृत्त कोणत्या देशामधून जाते? तर सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. इंग्लंड या देशामधून मूळ रेखावृत्त जाते. विषय क्रमांक पुढचा, अपर्णा पोपट या खेळाडू कोणत्या खेळासंबंधीच्या खेळाडू आहे? अपर्णा पोपट या खेळाडू विद्यार्थी बॅडमिंटन या खेळासंबंधीच्या ठिकाणी खेळाडू आहेत. विषय क्रमांक पुढचा, वेंगुर्ला सिंधुदुर्ग या ठिकाणी कोणत्या फळाचं संशोधन केंद्र आहे? वेंगुर्ला सिंधुदुर्ग या ठिकाणी कोणत्या फळाचं संशोधन केंद्र आहे? कोणतं असेल? वेंगुर्ला सिंधुदुर्ग बघा या ठिकाणी काजू या फळाचं या ठिकाणी संशोधन केंद्र आहे. विषय क्रमांक पुढचा, काळा घोडा हा उत्सव कोणत्या शहरामध्ये साजरा केला जातो? काळा घोडा उत्सव बघा या ठिकाणी मुंबई शहरामध्ये या ठिकाणी साजरा केला जातो. विषय क्रमांक पुढचा, आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? आर्किओलॉजी ऑफ नॉलेज बघा जो काही ग्रंथ आहे मायकेल फुगो यांनी लिहिलेला हा ग्रंथ आहे. विषय क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणाला नोबेल पुरस्कार मिळालेले नाही? नोबेल पुरस्कार कोणाला मिळालेला नाही? तर या ठिकाणी बघा महात्मा गांधीजी यांना नोबेल पुरस्कार या ठिकाणी मिळालेले नाही. विषय क्रमांक पुढचा, लोक आयुक्त बघा हे पद महाराष्ट्रामध्ये कोणत्या वर्षी अस्तित्वात आले? लोक आयुक्त बघा हे पद महाराष्ट्रामध्ये सन 1972 मध्ये अस्तित्वात आलेले पद आहे. सौदी अरेबिया या देशाची राजधानी कोणती असेल? सौदी अरेबिया या देशाची राजधानी कोणती? रियाद.
रियाद बघा विद्यार्थी मित्रांनो सौदी अरेबिया या देशाची राजधानी आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्राला सर्वाधिक सीमा कोणत्या राज्याची लागून आहे? महाराष्ट्र राज्याला विचारले सर्वाधिक सीमा कोणत्या राज्याची लागून आहे? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचे, सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शिपाई या पदासाठी बघा महत्त्वपूर्ण 4000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. बघा ज्यांना कोणाला PDF पाहिजे असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला सर्व PDF 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील. बघाचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे.